सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे जे काही लाभार्थी तुमचे मॅपिंगमध्ये पडलेले आहेत त्या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे. तर यापूर्वी देखील आपण आपल्या चॅनलवरती जे काही लाभार्थी तुमचे मॅपिंगमध्ये पडले आहेत ते मॅपिंगमधून कशाप्रकारे तुम्ही काढू शकता या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. परंतु जेव्हा तुम्ही त्यांचं मॅपिंग स्टेटस चेक करत आहात तेव्हा तुमचे काही लाभार्थी तर मॅपिंगमधून जात आहेत, परंतु तुमचे काही लाभार्थी तुम्ही दररोज प्रयत्न करून देखील जात नाही आहेत. तर जेव्हा तुम्ही 3 वेळा प्रयत्न करता मॅपिंगमधून त्या लाभार्थ्यांना घालवायचा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं की आजचं जे तुम्ही मॅपिंगचं चेक करण्याचं लिमिट आहे ते तुमचं संपलेलं आहे आणि तुम्ही उद्या ट्राय करा. उद्याचं जेव्हा तुम्ही ते ट्राय करता तेव्हा देखील तुम्हाला तशाच प्रकारचं नोटिफिकेशन येत आहे. तर ते कशामुळे होत आहे आणि अशा लाभार्थ्यांना तुम्ही त्या मॅपिंगमधून कशाप्रकारे काढू शकता या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं कोणत्या लाभार्थ्यांचं होत आहे आणि ते का होत आहे हे मी तुम्हाला सांगते. तर असं तुमच्या मॅपिंगमधून जे लाभार्थी जात नाही आहेत त्यांचं जे आहे ते बँकेशी आधार सीडिंग नसल्यामुळे त्या लाभार्थी तुमचे मॅपिंगमधून जात नाही आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर त्या लाभार्थ्याचं तुम्हाला आधार सीडिंग करून घ्यावं लागेल. त्यानंतर त्यांचं मॅपिंग स्टेटस चेक करावं लागेल आणि त्यानंतरच ते तुमचे लाभार्थी त्या मॅपिंगमधून जाणार आहेत. तर आधार सीडिंग कसं करायचं, तर याच्यासाठी तुम्ही एखाद्या ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन देखील त्या लाभार्थ्याचं सीडिंग करून घेऊ शकता किंवा त्या लाभार्थ्याला बँकेमध्ये जाऊन त्याचं आधार सीडिंग करायला सांगू शकता. आणि जर यापैकी कोणताच पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नसेल आणि तुम्हाला ते लाभार्थी तुमचा मॅपिंगमधून घालवायचा असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या लाभार्थ्याचं कशा प्रकारे आधार सीडिंग करू शकता या संदर्भातला व्हिडिओ राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या लाभार्थ्याचं कशाप्रकारे आधार सीडिंग करू शकता. तर आधार सीडिंग करण्यासाठी तुम्हाला गुगलवर किंवा क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. तर हे पेज जे आहे ते माझं क्रोममध्ये ओपन आहे. तर मी इथंच तुम्हाला दाखवते की तुम्हाला काय करायचं आहे. तर क्रोमवरती जावा किंवा गुगलवरती जावा. त्यानंतर तुम्हाला तिथं सर्च करायचं आहे NCPI. अशा प्रकारे तुम्हाला स्मॉल लेटरमध्ये NCPI सर्च करायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक सुरुवातीला असं पेज ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पहिली वेबसाईट दिसत आहे याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. याच्यावरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल NCPIचं. तर पहा, अशा प्रकारे तुमच्यासमोर NCPIची ही वेबसाईट ओपन होणार आहे. त्यानंतर पहा, इथं तुम्हाला ह्या जे 3 लाईन दिसत आहेत इथून देखील तुम्ही आधार सीडिंग करू शकता. इथं पहा, इथं गेल्यानंतर तुम्हाला हा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे कस्टमर, तर याच्यावरती जाऊन देखील तुम्ही सीडिंग करू शकता. त्यानंतर किंवा तुम्ही अशा प्रकारे स्क्रोल करून खाली या. स्क्रोल करून खाली आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत. तर इथं देखील ते ऑप्शन उपलब्ध आहेत. तर इथं जो तुम्हाला ऑप्शन दिसत आहे कस्टमर्स, तर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर आणखीन पर्याय उपलब्ध होतील आणि वरील जो ऑप्शन आहे त्याच्यावरती देखील टच केल्यानंतर तुमच्यासमोर हे पर्याय उपलब्ध होतील. त्यानंतर पहा, हा 3 नंबरचा जो ऑप्शन आहे आधार सीडिंग, तर याच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे. तर त्या आधार सीडिंगवरती टच केल्यानंतर तुमच्या पुढे दुसरे पर्याय उपलब्ध होतात. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडंसं हे स्लो होत आहे. तुम्हाला आधार सीडिंग याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर आपण पुढील पर्याय पाहूया काय येत आहेत ते.
तर पहा पुढचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. तर इथं जो 1 नंबरचा जो पर्याय आहे होमच्या खाली, तो म्हणजे आधार सीडिंग और डिसीडिंग. तर याच्यावरती तुम्हाला जायचं आहे आधार सीडिंगवरती. याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक फॉर्म ओपन होतो. तर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर या फॉर्ममध्ये कोणती माहिती आहे, तर इथं तुम्हाला ज्या लाभार्थ्याचं सीडिंग करायचं आहे त्याचा इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली 2 पर्याय उपलब्ध आहेत, त्यामधील तुम्हाला सीडिंग हा पहिला पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर या दोन्हीमधील एक पर्याय निवडल्यानंतर इथं तुम्हाला बँक निवडायची आहे. इथं तुम्हाला टाईप करायचं नाही तर बँक निवडायची आहे. याच्यावरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एवढे बँकेचे ऑप्शन उपलब्ध आहेत. म्हणजे या बँकेचं तुम्ही सीडिंग करू शकता. तर तुम्हाला इथं त्या लाभार्थ्याची जी कोणती बँक असेल ती तुम्हाला निवडून घ्यायची आहे. तर पहा इथं जेव्हा तुम्ही बँक निवडता आणि सीडिंग निवडता तेव्हा पुन्हा तुमच्यासमोर इथं 3 पर्याय उपलब्ध होतात. त्यामधील देखील तुम्हाला हा पहिला जो पर्याय आहे फ्रेश सीडिंग तो निवडायचा आहे. त्यानंतर इथं पहा तुम्हाला त्या लाभार्थ्याचा अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे आणि इथं तोच अकाउंट नंबर इथं टाकून तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, त्या लाभार्थ्याचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर वरील तर सांगितलंच आहे मी सुरुवातीला तुम्हाला त्या लाभार्थ्याची बँक निवडून घ्यायची आहे. इथं तुम्हाला आधार नंबर इथं सीडिंग करायचं आहे, बँक निवडायची, फ्रेश सीडिंग करायचं, त्यानंतर अकाउंट नंबर दोन्ही ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्या लाभार्थ्याचं. त्यानंतर इथं एक तुम्हाला बॉक्स दिसत आहे, या बॉक्सवरती तुम्हाला टच करायचं आहे. या बॉक्सवरती टच केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हा कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. जसा आहे त्याप्रमाणे इथं वरी जे अंक दिसत आहेत ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही जसे वरील अंक टाकता तेव्हा ह्या सबमिट जे बटन आहे याच्यावरती टच करायचं आहे. तर हा फॉर्म मी भरलेला नाही आहे, त्यामुळे पुढील प्रोसेस मी तुम्हाला दाखवू शकत नाही. परंतु मी तुम्हाला सांगते की पुढची प्रोसेस कशा प्रकारे आहे. जेव्हा तुम्ही इथं या सबमिटच्या बटनवरती टच करता तेव्हा तुमच्यासमोर आणखीन एक अशा प्रकारची माहिती उपलब्ध होते. तर ती माहिती तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्क्रोल करत म्हणजे वर ढकलत फक्त खाली या. खाली आल्यानंतर तुमच्यासमोर 2 बॉक्स दिसतील तुम्हाला, एक ॲग्री आणि एक डिसॲग्री. तर यातला तुम्हाला हिरव्या कलरमध्ये जो दिसतो ॲग्री या बाजूचा बॉक्स त्याच्यावरती टच करायचा आहे. याच्यावरती जेव्हा तुम्ही टच करता तेव्हा त्या लाभार्थ्याच्या आधारशी लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती त्या लाभार्थ्याला OTP सेंड होतो. OTP सेंड झाल्यानंतर लगेच तुमच्यासमोर तो OTP सबमिट करण्यासाठी पेज उपलब्ध होतं. तिथं तुम्हाला त्या लाभार्थ्याचा OTP टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती टच करायचं आहे. जेव्हा तुम्ही OTP सबमिट करता तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला येते की तुमचं आधार जे आहे युअर आधार सीडेड सक्सेसफुली. अशा प्रकारे तुम्ही त्या लाभार्थ्याचं सीडिंग करू शकता. आणि सीडिंग झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या लाभार्थ्याचं मॅपिंग स्टेटस चेक कराल तेव्हा तुमचा तो लाभार्थी त्यामधून जाणार आहे. परंतु आता काही ताईंचं म्हणणं असेल की हे काम कमेंट करतील ताई की हे काम तुम्ही जास्तीचं वाढवताय, तुम्ही असं करताय. तर ताई माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर शक्यच नसेल त्या लाभार्थ्याचं मॅपिंग करून घेणं कुठंच, तर तुम्ही याचा वापर करू शकता. आणि बाहेर जे ऑनलाईन सेंटरमध्ये जे काही चार्ज त्या लाभार्थ्याकडून घेतला जातो तो तुम्ही चार्ज घेऊ शकता. कारण की आणखीन तर कुठेच असं परिपत्रक नाही की अंगणवाडी सेविकाताईंनी त्या लाभार्थ्याचं सीडिंग करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्या लाभार्थ्यांना बँकेमध्ये पाठवू शकता सीडिंगसाठी. कोणताच पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून काय असेल ते चार्ज बाहेर जे घेतात तो चार्ज घेऊन त्यांचं सीडिंग करू शकता. किंवा जर तेही शक्य नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्या लाभार्थ्यांना शेअर करून त्या लाभार्थ्याकडूनच त्यांचं सीडिंग करून घेऊ शकता आणि तुमचा लाभार्थी मॅपिंगमधून घालवू शकता. तर हा व्हिडिओ मी तुमचं काम वाढवण्यासाठी नाही तर तुम्हाला ते काम तुमचं पूर्ण कोणत्या गोष्टीचा वापर करून ते तुमचं पूर्ण काम होण्यासाठी फक्त बनवला होता. तर जर हा व्हिडिओची मदत तुम्हाला झाली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या जर काही समस्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला मला जर त्या संदर्भातील माहिती असेल तर मी नक्कीच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.